ठिकाणी तुम्हाला मी डिपो दाखवतोय। हा एक भयानक प्रकार या ठिकाणी आपल्या समोर दिसून आलेला आहे की या ठिकाणी 3 फेस आहे। हे 3 फेस असून ह्याला 2च फेस केलेला आहे। हे दोन्हीचं एकावर केलेलं आहे आणि तुटून गेलेलं आहे। एकही फ्यूज नाही, एकही हे म्हणजे काचेचे असते ते मातीचं आहे ते बिलकुल नाही। आणि वर पाहता तुम्ही एक तुटून गेलेला आहे आणि आधार हवेत लटकलेला आहे। आणि या ठिकाणी शेतकऱ्यांनी काही लोकांनी हे बांबू लाकडं आहेत याच्याद्वारे या ठिकाणी त्यांनी प्रयत्न करतात, पण या ठिकाणी काहीच येत नाही। या ठिकाणी मुख्य जनावर आहेत आणि हा उघड्यावर डिपो आहे। ह्या डिपोची अवस्था पाहता एवढी भयानक अवस्था आहे की हे एक मृत्यूचा सापळा झालेला आहे। या ठिकाणी भयानक प्रकार, या शेतकऱ्यांची जी अवस्था आहे खरीच दयनीय अवस्था आहे। अशा अवस्थेत हे चिखल पाण्यामध्ये हे पहा तुम्ही, खाली एवढ्या चिखलात येऊन जर यांनी टाकलं, यांनी काही केलं तर या ठिकाणी भयंकर माणसाची म्हणजे शेतकऱ्यांची काय अवस्था होईल हे आपण शब्दांनी खरंच मांडण्यासारखं नाही। खूप मोठी खंत आहे शेतकऱ्याची की या महावितरण विभागाचं हे जे भोंगळ कारभार आपल्या समोर दिसतंय हे अतिशय भयानक आपण पाहू शकतो। एवढा आपण दाखवण्याचा प्रयत्न महाराष्ट्राला, जनतेला आणि या ठिकाणी शासनाला आपण विनंती करू, अशा डिपो असतील तर हे तात्काळ बदलून घेऊन हे व्यवस्थित करणे काळाची गरज आहे असं तरी वाटते। बैलजोडी इथंच सरतात।